ऐसी धावा धावी चित्त लावी चरणापे मग तो माझा माय बाप घेईल ताप हिरोजी बहुतांचे मते गोवा होऊ जीवा नेदवा मग तो माझा माय बाप घेईल ताप हिरोजी तुका म्हणे करुणा बोले धीर विठ्ठले निघेना मग तो माझा माय बाप येईल ताप हिरोनी ठळ ठळ करी ऐसी धावा धावी चित्त लावी चरणापे मग तो माझा माय बाप घेईल ताप हिरोनी पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमोजी हरिहरा परब्रह्म परमेश्वरा सद्गुरु पूर्णावतारा सगुण साकारा तुम्हा ओम नमोजी हरिहरा नंदना परमानंदा आनंद घना वेळी बाळ रांगना हृदय माझ्या तुम्हा नमो गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ठर ठर करी ऐसी धावा धावी चित्त लावी चरणापे मग तो माझा माय बाप घेईल ताप हिरोनी प्रस्तुत प्रसंगी दत्त जयंती नवरात्र 16 यामधील आज दुसरा दिवस आणि त्या दुसऱ्या दिवसाची सेवा सद्गुरूंच्या कृपेने माझ्याकडे आलेले आणि त्या सेवेसाठी घेतलेला अभंग हा उपदेशपर प्रकरणातील आहे. पहिला दिवस नामचिंतनाचा असतो. नामपर मंगलपर प्रकरणातील पहिला अभंग पहिल्या दिवशी घेतात. पहिल्या दिवसापासून ते कालेच्या आदल्या दिवशीपर्यंत संतपर भक्ती ज्ञान वैराग्य याच्यावरती कुठल्याही प्रकारचं संत संगतीचं महात्म्य जगताला उपदेश संत महात्म्य लक्षात ठेवा. जेव्हा जेव्हा या जगामध्ये आले तेव्हा तेव्हा त्यांनी उपदेश केला आणि उपदेश हा का करण्याची आवश्यकता भासली. जगाला उपदेश करण्याची संतांना आवश्यकता का भासली हा पहिला प्रश्न निर्माण होतो. पण संत महात्म्याने उपदेश हा मनुष्य जातीलाच केला का सर्वांना केला आलं लक्ष. चिंतन अतिशय गोड आहे. फक्त आपण ज्यासाठी हा सोहळा ठेवलेला आहे त्या सोहळ्याचं महत्व कळावं. आपण आयुष्यामध्ये काय केलं पाहिजे काय नाही. जगद्गुरु तुकोबारायांनी ज्या वेळेला जगताकडे पाहिलं त्या वेळेला अरे जग तर धावाधावी करते रात्रंदिवस धावाधावी करते. स्थिर असा कोणीही नाही. हे मी कानात उडी टाकतो बरं का रे. तू बोलला की मी कानात उडी टाकतो. टाकू दे का मग शांत बस. इकडे तोंड करून बस. माझ्याकडे तोंड करून बस. उठ. या जगतामध्ये लक्षात ठेवा संत महात्मे येऊन जगताला उपदेश
करू लागले. आवश्यकता का भासली? हे मोठ्याने तर शांत बसावं. आवश्यकता का भासली? जगाकडे पाहिलं त्या वेळेला रात्रंदिवस याच्यामधलं कोण आहे की जे प्रपंचामध्ये गुंतलेलं नाही. जन तरी देखे गुंतले प्रपंच, स्मरण ते त्याचे नाही. वास्तविक पाहता आपण कोण आहोत हाच मनुष्य विसरलेला. बरं जाऊ दे, तो जरी विसर त्याला पडला, आपण कोण आहोत याचा जरी विसर पडला, तर आपण कुठे जायचं आहे हे तर माहित असलं पाहिजे. त्यासाठी आपण कुठे आहोत हेही माहित असणं आवश्यक आहे. बरं इथपर्यंत आलो, कोठून आलो हेही माहित असलं पाहिजे. म्हणजे कोठून आलो, येऊन करायचंय काय, हा देह दिलाय कशासाठी? देवे दिला देह भजना गोमाता का फक्त आपण भोजनासाठी याचा उपयोग करतो. भजन म्हणजे हातात टाळ घेऊन भजन करणे हे भजन नाही. त्याला भजन नाहीत म्हणतात. कर्तव्य कर्म करत असताना नामस्मरण करणं त्याला भजन म्हणतात. ध्यानात आलं का तुमच्या? कीर्तन सांगणारे कीर्तन सांगतात. तुम्हाला काय म्हणायचं? कीर्तन होणं आवश्यक आहे का सांगणं आवश्यक आहे? रामा इकडे असा पटांगणात कीर्तन सांगणं महत्वाचं आहे का कीर्तन होणं महत्वाचं आहे? कीर्तन सांगणं महत्वाचं आहे. सांगितल्याशिवाय होणार कसं? सांगायला जेव्हा सुरुवात केली जाते तेव्हा कीर्तन हळूहळू होत जावं आणि सांगणारा कीर्तन सांगून जातो. पण खरं कीर्तन कोणाचं होतं माहित आहे का? समोर बसलेल्या व्यक्तीचं. विठ्ठल विठ्ठल सांगणारे भरपूर आहे. तो आलं का लक्ष? तू अमक कर, तू तमक कर, तू अमुक केलं पाहिजे, तू तमुक केलं पाहिजे, एवढी धावाधावी करतोय आहे का नाही? रात्रंदिवस पाठ 4ला उठून धारा काढायच्या, पुन्हा सगळं माळवं फिळवं एकत्रित करून उठून सगळं ज्याच्या त्याच्या कामात तो गुंतलेला आहे ना, ते करू नका असं कोणी सांगितलं? असोनी संसारी जीवे वेगळे. कर्तव्य कर्म करत करतच परमार्थ करायचं हे संत महात्म्यांनी हे सांगितले. लक्षात ठेव. प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मरो. प्रपंच बंद पडो असं नाही म्हणलेलं. जे नदीला पाणी आलेलं आहे ही भव नदी आहे, लक्षात ठेवा. आणि या भव नदीमधून पलीकडे जायचं म्हटलं तर पाणी ओसरायला पाहिजे. बरोबर आहे का रामा? हा, कारण पाणी बंद पडत नाही. हे पाणी कसं आहे माहित आहे का? संसार हा गजकरणासारखा आहे. गजकरण माहित आहे? खाजवल तसं कमी कमी होत आहे ना? काय होतं? जास्त होतो. संसाराचं स्वरूप तसं आहे. संसार हा दुःख मूळ. संसार दुःख मूळ
संसार दुःखामुळं चोहोकडे इंगळ किंवा दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. मग कशासाठी करतोय आपण संसार? आहे का नाही रामा? संसारात जर सुखच नसेल, दुःखच असेल, तर संसार करतोय कशासाठी? संसार सोडला पाहिजे नाही का नाही? पण महाराजांना हा संसार नाही सांगायचा. लक्षात आलं का तुम्ही? हा संसार महाराजांना तुम्ही आम्ही करतोय हा संसार सांगायचा नाही. पुनरुपी जननम पुनरुपी मरणम हा संसार आहे. आणि हा संसार अगोदर सर्वांनी नीट लक्ष देऊन ऐका. माझं चिंतन असं फालतू अजिबात मी वेळ घालवत नाही. एक चाललंय याला जर तुम्ही संसार म्हणत असताल तर ते एक संसाराचं स्वरूप आहे, लक्षात ठेवा. आणि आम्ही संसार फार उत्कृष्ट केला किंवा आमचा संसार खूप उत्कृष्ट आहे आम्ही करतो म्हणून हा संसार होतो, संसार झाला असं जर तुम्हाला वाटत असेल तर ती तुमची गैरसमजूत आहे. तुम्ही करताय म्हणून काय परिणाम होत नाही. तुम्ही असा नसा संसार हा काय होतोय चालतच राहणार. म्हातारा म्हणतो ना मी आहे म्हणून तुम्ही आहे रे, असं म्हणतं का नाही? हा म्हणतं का नाही? एक म्हाताऱ्याला म्हणली बरं का, आम्ही बायका नसतो तर तुमची कपडे कोणी धुतली असती. म्हाताऱ्याला म्हणायचं. ती म्हातारा बी लय हुशार होत. ती म्हणला अगं कपडेच घातले नसते आम्ही जर बायका नसतो. ध्यानात आलं का? असं वाटतं प्रत्येकाला की माझ्यामुळे संसार होतोय. काय नाही तुम्ही तिकीट काढून गेला तरी सुद्धा चालतंय. पट्ट करू ना संध्याकाळपर्यंत ही आहे ना घरात घाण, ही पट्ट करू ना उचला. तुमची ही गैरसमजूत आहे की माझ्यामुळे होत आहे म्हणून, तुम्हाला फार किंमत देतात म्हणून, ही तुमची गैरसमजूत आहे. लक्षात आलं का? तुमच्या या देहाला फक्त किंमत काय आहे त्याच्यामध्ये तो आहे म्हणून या देहाला किंमत आहे. बघा भगवान विष्णूची आणि लक्ष्मी मातेची तुम्ही झाली हो. लक्ष्मी माता म्हणायला लागली ही बघा सगळं जग माझ्यामुळे आहे म्हणजे माझ्या मागे लागलेला आहे. आपले भगवंत ऐकून घेते असं आहे का? म्हणजे हो बर. म्हणजे आता ती प्रेत चाललंय तेवढं लोक आहे ती भरत खाडवा जमलेला आहे, ती प्रेत घेऊन चाललेले. बघू आता कोणामुळे जग आहे ते. बघा म्हणले तू गेल्याने वरून लक्ष्मी म्हणजे पैसा, वरून पैसा रुपये टाकले ना. रुपये टाकल्यानंतर तुम्हाला सांगतो रुपये घ्यायला झुंबड. चार खंडीकऱ्यांनी काय केलं माहिती आहे का? प्रेत ठेवलं खाली, पैसे घ्यायला झुंबड. बघा म्हणजे मी किती श्रेष्ठ आहे, तुमच्यापेक्षा किती श्रेष्ठ आहे ती. अगं म्हणजे तसं नाही. हे सगळे उठले पण एक माणूस त्यावरचा उठला नाही. तेवढं सांग बरोबर. आणि तो कसा उठेल? का उठत नाही? त्यात प्राणच नाही ना. तर प्राण म्हणजे मी आहे म्हणजे त्याला दिसले नाहीत का ते रुपये, पण त्यात मी नाही
मी नाही, त्याच्यामुळे ते प्रेत आलं का लक्षात. लोक मला किंमत देते, तुला किंमत देत नाही. आपलं कसं आहे माहित आहे का, अरे नाही काय बाळा शांत बस बरोबर बघू. तर लक्षात ठेवा, या गोष्टी लक्षात ठेवा. उपदेश करणं गरज का बसली काय, धावाधावी करणारे लोक रात्रंदिवस पळापळी करत असताना जगद्गुरु तुकोबारायांना दिसले आणि जगद्गुरु तुकोबाराय नुसते एका जागेवर बसून राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी अरे म्हणले ती जागेवर जर उठत सुद्धा नाही, राम कृष्ण हरी. ह्याच्या थोबाडाकडे बघितलं तर चेहरा असा तेजस्वी दिसतोय आणि आपण रात्रंदिवस कष्ट करतोय, तर आपल्या चेहऱ्याचं स्वरूप फोडीली गौरी तैसा दिसे तोंडावरी. काय म्हणले, काय भानगड आहे म्हणले, विचारूया म्हणले आपण जाऊ. जगद्गुरु तुकोबारायांकडे ते लोक गेल्यानंतर त्यांनी विचारलं, महाराज आम्ही रात्रंदिवस धावाधावी करतोय तरी आम्हाला सुखाची प्राप्ती नाही. तुमच्याकडे जे आनंद आहे, तुमच्याकडे जे सुख आहे किंवा आनंद जो तुमच्या चेहऱ्यावर दिसतो तो आमच्या चेहऱ्यावर कधीच दिसत नाही. आणि रात्रंदिवस धावाधावी करतो. जगद्गुरु तुकोबाराय म्हणले, अरे धावाधावी करून जर सुख मिळत असतं किंवा लक्ष्मी मिळत असती किंवा श्रीमंत होत असती तर जगातील कुत्री सर्वात श्रीमंत झाली असती. ते कधी हळू चालतं का बघा, कुत्र बघा तुम्ही, एक 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 पाहून टाकून चालत नाही, लक्षात ठेवा. आणि जर तसं असेल मला दाखवा, 1000 एक रुपया मी बक्षीस देतो. विठ्ठल विठ्ठल. कुत्र सदैव इथनं हल्लं की तिथपर्यंत जायला सुद्धा पळतच जात. मग म्हणजे महाराज धावाधावी करायची बी नाही म्हणताय, मग धावाधावी केल्यामुळं काय आहे, काय नाही म्हणले, तुम्ही धावाधावी करून रात्रंदिवस फक्त आता सुख मिळेल मग सुख मिळेल. सुखाची आशय ज्याच्यामध्ये तुम्ही आहात त्याच्यामध्ये सुखाची काय आशय, सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. फालतू गप्पा मारू नये, प्रमाण देऊन दृष्टांत द्यावे. इकडच्या तिकडच्या 4 गप्पा मारून कीर्तन ते मारून न्यायचं असलं नाही आपल्या आयुष्यात कधी जमलं बिन जमणार. संसारामध्ये फक्त कशाची सुखाची काय आशय. एका व्यक्तीनं एकल्या सांगावं की आम्ही सुखी आहोत, आणि जर सुखी आहोत असं जर वाटत असेल तर लक्षात ठेवा, रात्रभर तुम्हाला झोप लागत नाही गोळ्या खाऊन सुद्धा, ही सुखी असण्याची लक्षणं नाहीत. सुखी असणं वेगळं ना आनंदी असणं वेगळं. सुखी व्हाल, सुख नष्ट होणार आहे, लक्षात ठेवा. आनंद नष्ट होणारा नाही. संत महात्म्यांनी आनंद सांगितला, आलं का लक्षात. सुख आणि सर्व सुख, सर्व सुखाचं स्थान सांगितलं. ध्यानात आलं का, सर्व सुखाची आगर बाप रकुमा देवीवर. मग म्हणले धावाधावी करायची नाही का, करायची ना, धावाधावी करायची. ते कुत्र धावाधावी करायचं कधी बंद होईल रामारे, कधीच होणार कधीच होणार नाही. मी धावतो ते कुत्र धावाधावी करायचं कसं बंद करायचं ते.
मी सांगू का? हा, हो सांगा. साखळी बांधायची गळ्याला आणि खुंटीला ती साखळी बांधायची. धावल का? नाही धावणार नाही. महाराजांना तेच सांगायचं आपण. करी आईशी दहावा दहावीच कर, पण आईशी दहावी कर. कैसी? अभंगाचं पहिलं चरण सांगितलंय. करी आईशी दहावी कर, पण चित्त कुठे लाव? चरणापे. कुणाच्या चरणापे? बायकोच्या. चित्त नवऱ्याच्या चरणापे लावायचं का बायकोच्या चरणापे लावायचं? यापैकी कुणाच्या चरणापे लावायचं नाही. चित्त लावी चरणापे. आलं का लक्षात? हा, बाप रुक्मादेवी वरू जातो. माहित आहे का? जातो माहित आहे का? माहिती. आता एक 20 वर्षांनी सांगावं लागत अभ्यासक्रमात येते. याला जातं म्हणत होते. आता नवीन पोरांनी माहितच नाही जातं वगैरे असलं काय बनगडते. आलं का लक्षात? नवीन पोरांनी जाऊ द्या, आताच्या ज्या नवीन सुना आहेत त्यांना माहित नाही जातं काय काय होतं हे जातं म्हणजे. जुन्या स्त्री आहेत त्यांना विचारा, पहाटे 4 वाजता उठून ज्या वेळेला, आलं का लक्षात, त्या जात्यावर पहिली माझी ओवी ग ओव्या गाऊन पीठ दळत होत्या आणि त्याच्यामुळं त्यांना कमरेचा त्रास नव्हता. आता एक पोरग झाला तर बाया कंबर गेली, पाय गेलं, गुडघं गेलं, नामकं झालं. या आता सुरू झाले. ध्यानात आलं का तुमच्या? कारण व्यायामच नाही ना. ज्या वेळेला जात दळण्यासाठी हात फिरत होता, लक्षात ठेवा, त्या वेळेला कंबर ही काय होत होती? अशी रोटेट होत होती. व्हर्टेब्रा आहे तिथं, लुंबर व्हर्टेब्रा म्हणतात त्याला. 5 लुंबर व्हर्टेब्रा. हा, आता तुमचं उदाहरणच आहे ना. तुमचं घर तर किती मोठं. 3 वाजता उठून 6 वाजेपर्यंत. हा, म्हणून लक्षात ठेवा, जुन्या स्त्रिया ही म्हातारी बघायची मर म्हणलं तर ती मरण. आणखीन खुरपायला जायची ती. हो, तिला परता उठायची तरी आणखीन खुरपायला जायची. आणि दुसऱ्याला सांगते अगं असं नाही खुरपायचं, असं खुरपायचं असतं. ए मावशी बरोबर आहे का? ही सत्य परिस्थिती आहे, ती सांगतोय, लक्षात ठेवा. आता आमचंच उदाहरण, आमचं गुडघं गेलं. आमच्यापेक्षा वयस्कर ती मामांचं वय काय आहे बघा, जरा विचार करा. खणखणीत आहे का? आलं का लक्षात? म्हणजे जुनी लोक जी आहेत ही जुनी लोक जात्यावर नाही निघाले. देणार आलं. मग आता रामा सगळी प्रश्नाची उत्तर देणार आहे बरं का, लक्षात ठेवा. रामा हा मुख्य आपला म्हणजे ऐकणार आहे. मग रामा जाता फिरत असताना वरून जर आपण त्याच्यामध्ये जात्यामध्ये जर गाणं टाकलं तर पीठ खाली पडणार आहे, बरोबर का? दाणे भरडले जाणार. पण कोणते भरडले जाणार आणि कोणते भरडले जाणार नाही तेवढं सांग बरं बघू. आत टाकलेले अजिबात सगळे भरडले जात नाही. जो दाना त्या खुंटीच्या जवळ आहे, म्हणजे खुंटी आहे का नाही, त्या खुंटीला सोडून दूर गेला की भरडला बघा. खुंटीच्या भोवतीच जर फिरत असेल, त्या पायीला म्हणतो तू किती बी फिर, मी खुंटी सोडतच नाही. जगद्गुरु तुकोबारायांना तेच म्हणायचं. करी ऐसी धावा धावी, करी ऐसी धावा धावी, करी ऐसी धावा धावी, करी ऐसी धावा धावी, करी ऐसी धावा
ऐसी धावा धावी कैसी धावा धावी चित्तला विचरणाते चित्तला विचरणाते चित्तला विचरणाते चित्तला विचरणाते मग तो माझा माय बाप मग तो माझा माय बाप मग तो माझा माय बाप मग तो माझा माय खुंटी सोडायची नाही भरतला जाऊ नये या संसार रूपी जात्यामध्ये भरडलं जाऊ नये असं जर वाटत असेल तर सकाळी उठल्या उठल्या तरी एकदा तरी लक्षात ठेवा राम कृष्ण हरी एकदाच म्हणावं अंतकरणापासून फक्त एकदाच म्हणा आणि जे काय कर्तव्य कर्म करताय तुम्ही काय खाताय काय पिताय त्याला संबंध याचा नाही अन्न हे पूर्ण ब्रह्म आलं का लक्षात आता लक्ष्मी मंदिरामध्ये ह्याच्यावर मी भरपूर बोललो अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे द्वैत ज्याचं संपलंय ना त्याला काय खातोय काय पितोय याची जाणीवच नसते आलं का लक्षात महाराजांनी काल शबरीचं उदाहरण दिलं लग्नाच्या कार्यामध्ये लग्न त्या शबरीचं होत असताना ते पशु तिकडं पाहुण्या रावळ्यासाठी पशु कापायला लागले आणि ते दुःख दिलं झालं आणि ती वनात गेली तुम्हाला सांगतो तिच्यामध्ये द्वैत राहिलं आयुष्यभर भगवंतांनी भेट दिली नाही ज्याच्या आयुष्यामध्ये द्वैत आहे ना देव त्याला भेटत नाही म्हणून आमचे कीर्तनकार प्रवचनकार रात्रंदिवस पायाला भिंगरी बांधून लक्षात ठेवा कुत्र्याच्या पुढची दावादावी तुमची आलं का लक्षात कुत्र तर हळू न धावतं त्याला झालं का तुमची एका दिवसात 3-3, 4-4 वाढते दिया म्हणजे कुत्र्याच्या चौपट ही पुढची झाली विठ्ठल आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे मला सगळं चालतं लक्षात ठेवा गाणारा नसला वाजवणारा नसला कोण नसला तरी चालतंय वेडे वाकडे असले तरी चालतंय हे सुधारायचे कधी आलं का लक्षात अहो प्रत्येक वेळेला गायनाचार्य जाणवतं आणि ही कोण आहेत मुसाडी आहेत काही ज्यांना गायन जमत नाही अहो यांना सुद्धा गाता आलं त्यांना आलं का तुमचं या लोकांना सुद्धा म्हणता आलं पाहिजे परंतु असे कितीतरी लोक आहेत की सत्यामध्ये त्यांना गाऊच देत नाहीत हे मोठे गायनाचार्य आहेत ते काय म्हणते मध्ये आडवं लागतंय म्हणून अरे आडवं लागतंय का तू आडवा चालतोयस येऊ दे ना त्याला रस्त्यावर धडपडतंय ती यायला त्यानं थोडस कष्ट केल्याशिवाय ती येईल का धडपडल्याशिवाय ती येईल का रस्त्यावर परंतु रस्त्यावर यायच्या अगोदरच त्याला जर तू हाकलून देत असशील आलं का लक्षात मला सगळं चालतं बा आता आमचा संजूक म्हणला साध्या साधी म्हणा की का याला येत नाही का याला कधी यायचं यांना कधी यायचा का एक चाल तीच चाल त्यांची मरेपर्यंत म्हणजे परमार्थात गेल्यापासून जी चाल आहे ती चौघाच्या खांद्यावर जाईपर्यंत एकच चाल हा त्याला कधी यायचं
त्याला शिकवण्याची वृत्ती ठेवा आपल्याकडं. लक्षात ठेवायची वृत्ती असणं आवश्यक आहे. पण माझं दुर्दैव हे आहे, दुसरे शिकवत नाहीत, त्यांचा शेपूट लोक सोडत नाही. आणि मी शिकवतो तर माझ्या मागं कोणी येत नाही का? स्पष्ट बोलणं असतं ना माझं, खरं बोलणं असतं, सत्य असतं, सत्य बोलतो. लक्षात ठेवा की समोर ज्याला जमतं हे असं नाही, असं नाही, असं. म्हणून माझं वस्तुस्थिती सांगतो. वारकरी संप्रदायात सुद्धा सत्य बोलायला लागलं की लगेच कमेंट्स खाली येतात. तू कुठला आहे रे? ज्ञानात आलं त्याला उत्तर त्याच पद्धतीने देतो. आलं का लक्षात? बाजार झालाय, जाऊ द्या, सुख नाही. 1-1 लाख रुपये एका कीर्तन करायची तर रोजची कमाई आहे. आलं का लक्षात? हे कमाई करून कुठे साठवते? बँकेत साठवते. इकडे पैसे घ्यायचे 20-30 हजार रुपये, सुपाऱ्या घ्यायच्या 10,000 रुपये, दक्षिणा घ्यायची. कीर्तनात काय सांगायचं माहित आहे का? धन मिळविले कोटी संजय नयर लंगोटी, धन मिळविले कोटी संजय नयर लंगोटी, हा संजय नयर लंगोटी, हा संजय नयर लंगोटी, हा धन मिळविले कोटी संजय नयर लंगोटी. तू कुठं सांगायचं? जिथं 10,000 रुपये दक्षिणा घेऊन जाणार आहे तिथं सगळ्या पब्लिकला सांगायचं. जाताना पाकिटात 500 रुपये कमी असू दे की, रस्त्यात मागा येते ती. 10,000 ठरलं होतं. कुठं नाही सांगत. म्हणून यांच्या पायाला रात्रंदिवस 10 धावे. कळलं का? स्थिर नाही ते. या गावावरनं त्या गावावर, त्या गावावरनं त्या गावावर. आणि तुम्हाला काय म्हणायचं, यांची पैदास एका गावचं पाणी पिते का? दिवसातनं 4 गावाचं पाणी जर हे पित असतील तर यांचे निर्माण होणारे स्पर्म आहेत, त्याच्यावर काय संस्कार घडतील? आणि निर्माण होणाऱ्या स्पर्म मी जायगोट जर तयार केला तर निर्माण होणारी अपत्य काय निर्माण होती? मग ती काय करते ती माहित आहे का? ती धन मिळवून 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 तुम्हाला सांगतो बँका भरून ठेवणार. जिवंत असताना सुद्धा रात्रंदिवस 10-10 केली. ह्याची टोपी त्याला, त्याची टोपी ह्याला, सगळ्याच्या टोप्या पुन्हा आपणाला, आणि सगळ्याच्या टोप्या आपल्याला बसल्या की तिकीट काढावं लागतं. मग मेल्यावर सुद्धा ही अवलाद नीट मिळत नाही. तिसरा सुद्धा होऊ देत नाहीत मागणी. ती मिळवलेला पैसा बँकेत किती आहे तेवढा बघा, लगे सुरू वाटपाला. आलं का लक्षात तुमची? कमवलं कोणी? त्यानं कमवलं. म्हणजे जिवंत होता तोपर्यंत मी नीट जगू दिलं नाही, आणि मी गेल्यावर ना तर नीट जावं का नाही, मागल्यात भांडण लावून गेलं. काय काय असल्या करोडपतीच्या अवलादी इथे त्यांना झालं का आम्हाला? एक गावामध्ये अशा पद्धतीनं आपल्या काही मोठ्या मोठ्या व्यक्ती होत्या, प्रत्येक गावात होत्या. आता त्यांचं नाव बी नाही. कुळच्या कुळ समाप्त झालं. त्यांना झालं का? त्यांनी कुळ कायदा लावला ना जमिनीवर, आणि कुळ कायदा लावून जमिनी घेतल्या, आपल्या ताब्यात घेतल्या. पण कुळ कायदा तुम्ही इथं जिवंत असताना जमिनीवर लावला असेल, पण देवानी तो कुळ कायदा तुमच्या कुळावर लावला, आणि सगळं कुळ नाही नाट केलं. किती उदाहरणं सांगू अशी? त्याच्यामुळं हरामचा पैसा घेऊ नये. हे बा, दक्षिणा घेऊ नये,
या मताचा मी माणूस नाही. दक्षिणा घ्यावी पण समोरच्याला आनंदी ठेवून दक्षिणा घ्यावी. समोरचा देतोय तेवढी घ्यावी हो, त्याची ऐपत आहे तेवढी घ्यावी. रामा कुणाला वाटत नाही आपल्या वडिलांचं वर्ष श्राद्धाला कीर्तन व्हावं म्हणून? कुणाला वाटत नाही? सगळ्याला वाटतं. परंतु लक्षात ठेवा, या कीर्तनकारांनी ते कीर्तन ठेवायचं म्हणलं की 10,000ला घर मातीत हो. ही वस्तुस्थिती आहे, लक्षात ठेवा. ही वस्तुस्थिती आहे. काय माहित आहे का, करू नये असलं. पाप करताय तुम्ही, समोरच्याला लुटून जगताय. ती या जाणं पैसे काढतो, खोटं नाही सांगत. हे आमच्या इथं वडिलाचं वर्ष श्राद्ध आहे आणि ती कीर्तनकार येणार आहे, त्यांना 5,000 रुपये द्यायचं आहे. काय करू, माझ्याकडे आहे बाबा 5,000. ती जाणार ना जेवणाला वगैरे. मग आता कार्यक्रम नाही केला तर जगाच्याला असं करावं लागतो ना. अहो काय काय नाही, ही वर्ष श्राद्ध 13वा 3रा ही बंदच केला. आणि ही बंद केला की त्याच्यामुळे परिणाम काय झाला ते मी सांगतो. आलं का लक्षात? हे सगळे जे विधी आहेत मृत्यू झाल्यानंतरचे हे करावेच लागतात. जर नाही केलं ना हे विधी तर आपल्याच घरातला गेलेला आत्मा आपल्यालाच त्रास द्यायला सुरुवात करतो. घरात काही कारण नसतं, नवरा बायकोची भांडणं लागतात, आपोआप काहीच कारण नसतं, भावा भावाची भांडणं लागतात. सदैव आजारी व्यक्ती उठतच नाही घरातली आजारी व्यक्ती. नाही केलं तर समाजाला मी हे सांगू इच्छितो, बाळानो मोफत कीर्तन करतो मी. तुमच्या माहितीसाठी सांगतो. पुण्यतिथी असू द्या, 13वा असू द्या, वर्ष श्राद्ध असू द्या, मोफत कीर्तन करतो, मोफत. पण तुम्हाला मोफत कुठं आवडतंय तो? वर्ष श्राद्धाला 10,000 रुपये गेलं आमचं. नवी साडी घेऊन घालून बोंबलं फिरायचंय ना सांग आपल्याला बोळात. ध्यानात आलं? हा तोरा फार मोठा आहे, अहमपणा जास्त आहे. लक्षात आलं का? 10,000 रुपये गेले माझे, 15,000 रुपये गेले, त्याच्यामुळे आता तुमचे पैसे जरा थांबून. कोणी सांगितलं होतं तुला घालवायला? कोणी सांगितलं होतं? पण नाही ना. लक्षात ठेवा, 2-2, 3-3, 4-4 लाख, 20-20 लाख रुपये घालवले काय काय त्या कोरोनाच्या कालावधीमध्ये. रामा तरी मी देह मागायला नाही आला तेवढे घालवून सुद्धा गेलं का? ही घरात माझ्या 4 आजारी होती, 4. एक पैसा नाही घालवला त्यांच्यासाठी. नुसती 2 दिवस त्यांना ट्रीटमेंट करून नीट केली ती. 4ला कोरोना झाला होता. आई सुद्धा त्यामध्ये होती. ती तिथे दवाखान्यात गेल्यानंतर मला म्हणायला लागली, कोण आहे रे तू? काय म्हणलं? नीट बोलायचं म्हणजे. कोण आहे रे तू? म्हणजे तू कोण आहेस म्हणलं माकडा. डॉक्टरला बोललो हे शब्द मी. कुणी केला म्हणलं तुला? डॉक्टर समोरच्याला बोलायचं कळतं का तुला? मी तिथंच दवाखान्यात. सत्य आहे का असत्य? दवाखान्याच्या बाजूलाच ह्याचं डोकं दाखवतो. त्या माणसाला बोलवून घ्या म्हणले. ती कोण आहे म्हणले? त्या माणसाचा कोण आहे म्हणले? मग ह्या चौघाला पॉझिटिव्ह ठरवलं की आता चौघाला पॉझिटिव्ह ठरवलं ना बघा यांचं हे. मातोश्रीला पाठवा माळशिरसला, यांना पाठवा अकलूजला भावाला. ती भावाचं पोरग आहे त्याला आणि आईला पाठवा ती गंजीला. काय म्हणलं? त्यांना 4 उचलली. चला बंद घरी. मला म्हणजे तुम्ही लिहून द्यावा लागलं. द्या म्हणलं काय पाहिजे ते लिहून. अरे पुण्य केलेली माणसं कधी मरत नसतात. त्यांना झालं ती म्हातारी आणखी जगली म्हणजे काय तिचं काहीतरी आहे ना. सिद्धांत करण्याची म्हातारी आहे ती मी लहानपणापासून बघतोय. आलं का लक्षात?
हा माघारी झाली नाही. आलं का लक्षात तुमचं? आणि हे जर गेले असते, अहो तुम्हाला अतिशयोक्ती नाही, आईला मी दुपारी आणली 1 वाजता घरी आणि फक्त थोडी ट्रीटमेंट केली आणि फक्त रस दिला प्यायला. 4 वाजता तर आई आमची शेळ्या घेऊन राहणार. सत्य परिस्थिती सांगतोय, हे घडलेली सत्य परिस्थिती आहे. कशासाठी सांगायला लागलो? याच्यामध्येच राहून लक्षात ठेवा, खुंटी न सोडता तुम्ही कुठेही राहावी करा. आलं का लक्षात? ऐसे कोठे घावे मन, ऐसे कोठे आता कोठे घावे मन, तुमचे चरण देख लिया, तुमचे चरण देख लिया, भाग देना सिर देना, भाग देना सिर देना, आता कोठे राहावे म्हणा, तुमचे चरण देखली. चरण तुमचं एकदा पाहिल्यानंतर कुत्र हलल का? बांधल्यानंतर हलल का? नाही हलणार. पण तुम्ही आम्ही का हलतोय? काय कारण आहे? नाही बांधलं नाही असं म्हणू शकत नाही ना आपण. बांधलं नाही कुणी, परंतु तुम्ही स्वतःने बांधून घेतलंय. मुक्त होता परिबळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे. बांधलं नाही कसं म्हणतोय? घरनं फोन येऊ दे बरं जरा. आलं का लक्षात? हा मायेचा बंध आहे. तिनं जाम केलेला आहे त्या मायेनं. ध्यानात आलं का? मग का त्यामध्ये का अडकतो? काय याचं उत्तर? आताशी आपण पहिलं चरण घेतलेलं आहे बघा, आणि काही गप्पा गोष्टी केलेल्या नाही. अभंग सोडून तर बाहेर गेलेलो नाही. एकदा सर्वांनी मोठ्यांदा भजन करावे. डुब्बार कुमारी गोपाल कुमारी, गोपाल कुमारी, गोपाल कुमारी. जरा थोडस का वाजवायची टाळी? टाळी का वाजवायची ते मी सांगतो. इथून वरती, कुठून? मनगटापासून वरती सर्व आपलं शरीर आहे. काय आपलं शरीर दाखवतो तुम्हाला. इकडे बघा, इकडे बघा सगळ्यांनी. तेव्हा हे आहे डोकं. आलं का लक्षात? तेव्हा ही 2 बोट आहे ती ना, ही 2 बोट आहे ती 2 पाय आहे. 2 पाय. आणि इकडची करंगळी इकडचा हात आहे, आणि इकडची करंगळी इकडचा हात आहे. लक्षात आलं का तुमच्या? लक्षात आलं का? हा. मग ही ज्या वेळेला हातावर हात असे पडतात, त्या वेळेला शरीरातले सगळे अवयव ऍक्टिव्ह होतात, क्रियाशील होतात. माऊली 750 वर्षापूर्वी हे सांगितलंय. कारण आहे. त्याच्यामुळं सर्वांना हात जोडून विनंती आहे बरं का माझी. लक्षात ठेवा, मुखाने नामस्मरण आणि हाताने उगदे मुखाने जीव जीव चाललाय. म्हणजे जरा मोठ्याला म्हण, टाळी जरा मोठ्यांना वाजवा.
बार कुमार हात पाय वगैरे दुखतेत ना त्याने उठल्या उठल्या सकाळी दुसरं काय करायचं नाही काय फक्त त्यानं शरीरातले सगळे अवयव हरवाय सांगितलं नाही नाही तशीच वाजवायची असते तशी का वाजवायची असते त्याचं बी कारण सांगतो तेव्हा इथं हार्ट आहे आलं का लक्षात इथं हार्ट आहे या ठिकाणी हार्ट आहे आलं का लक्षात हे तुम्ही करा बरं बाबा असं यावं मी करतो यावं इकडे नीट लक्ष बघू बरं किती जणांचं होत आहे असं हा चला किती जण करतील बघूया बघा इकडं हा कधीच हृदयाचा आधार होणार नाही अटॅक कधीच येणार नाही आलं का लक्षात हे विज्ञान समजून मी सांगायला ध्यानात आलं का आणि तुमची मान स्त्रियांची फार अडचण असते हा पाठीमागचा भाग पटकनापर्यंत आलं का लक्षात हा पूर्णपणे दुखतो काय करायचं त्यांनी फक्त या बाईकडे लक्ष द्या या अंगठा आहे ना या अंगठा फक्त दाबत या खालीपर्यंत इथपर्यंत दाबत यायचा इथं तुमचं जे जे दुखतंय ना तुम्ही हात जिथं लावाल तिथं तुमच्या हातावरती दुखायला सुरुवात होईल तुमचा जो अवयव दुखतो ना दिस इज कॉल्ड ॲज ॲक्युप्रेशर अँड न्यूरोथेरपी आलं का लक्षात साधं सोपं मी सांगितलं पण आपल्याला ती कसं आहे जगातली कोणतीही गोळी रोग कधीही बरा करत नाही आपलं ओपन चॅलेंज आहे कुठल्या बी गोळीनं रोग बरा करून दाखव रोग कोणाला झालेला असतो आपल्याला झालेला असतो बरोबर आहे का ही रोग आपल्या मनामुळे झालेला असतो तुम्ही गोळीच घ्या परंतु चुकीच्या डॉक्टरकडे जाऊन या तुम्ही जर नेहमी एखाद्या डॉक्टरकडे जात असाल आणि चुकून ती डॉक्टर त्या दिवशी नसला आणि दुसऱ्या डॉक्टरकडे नेऊन जर घरच्यांना आणलं गुणी येत नाही ध्यानात आलं का ते पुन्हा 2 दिवसांनी म्हणतात नाही नाही हो येड आहे की त्याला काय कळत नाही याच डॉक्टरकडे आता आलाय का थोडा बघा मन आहे ना मन हे लक्षात आलं का तुमच्या हा विश्वास फार मोठा असतो आणि मी दवाखान्यातून जाऊन आलो आणि आता मी बरा होणार आहे ते मन विश्वास देत आता मला काय होऊ शकत नाही मी दवाखान्यात जाऊन आलो गोळी नाही बरं म्हातारी एक समाधान आहे मी दवाखान्यात जाऊन आली स्वीट उचून आली आहे बरं वाटणार मला हा तुम्ही विश्वास असतो ध्यानात आलं का त्या मनाला ज्या वेळेला हे वाटतं की मी आता बरं होणार आहे तुम्ही म्हणाल काय तरी पुढ्या सोडू नका सर सांगा जंगलात राहते त्या प्राण्यांना कुठला डॉक्टर आहे तेवढं सांगा हाय का अहो ती मर म्हणलं तर मरत नाही हो रानातला रेगा मर म्हणलं म्हैस मर म्हणलं तर ती गिरनार पर्वत आहे तिथं गेलो होतो बरं का त्या जंगलात गिरनार पर्वत वर चढताना त्या जंगलात संध्याकाळी उशीर झाला उतरायला की रान रेड येऊन ती यांनीच बसतेत हा रस्त्यावरच आणि कळपाने बसतेत आणि तिथनं कोण जर निघालं तर दुमता तिमताच करते मग सांगा
माझा प्रश्न आहे, कुठला डॉक्टर आहे त्यांना? नाही ना हो. हा आपला आजार. तुम्हाला सांगू का, चक्कर आली तरी तुमच्या मनात संशयाची पाल चुकती लगेच. अगं भया तिला बी चक्करच आली होती, गेली की हो ती. चला चल चल, मला बी चक्करच येते, चला ना दवाखान्यात. आणि चक्कर आलेला माणूस दवाखान्यात गेला की 150% मी सांगतो त्याला शुगरची गोळी चालू करणारच डॉक्टर. आलं का लक्षात? आणि गोळी काय एकदा चालू केली पुन्हा बंद नाही. त्या माणसाला झिजवून झिजवून ती गोळी मारते. कुठं नाही सांगत. महत्वाची गोष्ट सांगतो, डायबिटीस हा रोगच नाही, मधुमेह हा रोगच नाही. विज्ञान सांगतोय मी. आलं का लक्षात? परंतु हा रोग गोळ्या खाऊन 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 आणलेला आहे. शरीर तुमचं बाद करत 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 काय काय एखादा बाबा मधुमेह झालाय याला काय, आणि तो जगलाय. अहो ती भीती घेऊनच मरतो. मी जगत नाही, मला शुगर आहे संपलं. अहो 2 महिन्यात मी मौत होती. वास्तविक फळं खाऊ नका म्हणून सांगतात बरं का. गोड फळं अजिबात खाऊ नका. अरे ती फळं तर अशी आहे की त्या फळामुळे तू नीट होशील म्हणून ती खाऊ नका म्हणून सांगते. निसर्ग हे बा, नेचर नेव्हर क्रिएट्स वेस्ट मटेरियल अँड नथिंग इज अ वेस्ट इन द नेचर. का तुम्ही काय मारला गेला समोर? जाऊ द्या, आज काय ही सेवा संपत नाही. आलं लक्षात? आता उद्या सुनील महाराजांचं कीर्तन आहे. परवा दिवशी आपण आता आणखी पहिलं चरण आले. आणि अभंग पूर्ण झाल्याशिवाय मी सोडत नाही. तुमची हाय का टेंडन्सी तेवढी नाही. पहाटे 4 वाजेपर्यंत आपल्याला काय होत नाही, इथं उभा राहिलो की संपलं. आलं लक्षात? आणि करतो का नाही ते खाली मठावर कुसमोडच्या जाऊन विचारा. म्हणजे ती महाराज होते बघा, 10ला चालू केलं होतं, पहाटे 4लाच बंद केलं कीर्तन. अभंग सुटल्याशिवाय अजिबात कीर्तन सोडणार नाही. बायाशिवाय द्यायला लागल्या समोर कुठणार नाही किरडे आई होय तर सोड म्हणतोय तरी सोड ना, सोड म्हणतोय सोड ना. अभंग सुटल्याशिवाय मी कीर्तन सोडत नाही. परंतु तुमच्यापेक्षा जास्त मला ह्या माझ्या नातवंडाची काळजी आहे. बुकेलेले बसलेले जेवायला. आलं लक्षात? पण आता ती आयांचं लक्ष काही इकडे नाही. कीर्तनाला आहे का नाही, जेवतंय का नाही, खातंय का नाही, सगळं लक्ष तिकडं लागलेलं. ज्या महात्म्याने हे अभंग लिहिले आपल्यापर्यंत हे अमृत आणलं, त्या महात्म्यांच्या नावाचे एकदा भजन करूया. ज्ञानेश्वर ज्ञानराजा माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराजा माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराजा माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराजा माऊली तुकाराम तुकाराम आता शेवटची चालू होईल म्हणते पुढं.
तुका म्हणे करुणा बोले. तुका म्हणे करुणा बोले. होय 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 तुका म्हणे करुणा बोले. तुका म्हणे करुणा